चला तर आज खारीपेक्षाही जास्त खुसखुशीत या नवरात्री स्पेशल कडाकण्या बनवूया। नवरात्रीमध्ये 5व्या माळीला, 7व्या माळीला किंवा मग 9व्या माळीला देवीला या अशा कडाकण्या अर्पण केल्या जातात। त्याचबरोबर या लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी इथे एका टोपामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा खसखस, चिमूटभर मीठ घालायचं। पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे तेल कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं व सर्व पिठाला तेल लागेल असं चोळून घ्यायचं। आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं व साखर पूर्ण विरघळून घ्यायचं। याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून तुम्ही पाहू शकता। इथे सर्व साखर दुधामध्ये मेल्ट झालेली आहे। आता हे साखर घालून बनवलेलं दूध थोडं थोडं पिठामध्ये घालायचं व घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। जेवढं घट्ट पीठ मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं। इथे पीठ मळून तयार झालेलं आहे, याला झाकून 10 मिनिट साईडला ठेवायचं। 10 मिनिटानंतर पीठ भिजलं गेलेलं आहे, परत त्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं व छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे, म्हणजे लाटायला अगदी सोपं होतं। एक गोळा घ्यायचा, अगदी पातळ अशी लाटी बनवून घ्यायची। लाट्या सर्व एकसारख्या व्हाव्या म्हणून लाटून घेतल्यानंतर एखाद्या वाटीने किंवा पेल्याने असं हे कट करून घेऊ शकता, म्हणजे सर्व कडाकण्या एकसारख्या होतात। कडाकणी तळतेवेळी फुगू नये म्हणून त्याला असं फोर्कनी होल करून घ्यायचं। याच पद्धतीने बाकी सर्व कडाकण्या बनवून घ्यायच्या। पहिल्यांदाच्या वाटीने थोड्याशा छोट्या होत होत्या म्हणून मी इथे मोठी वाटी घेतलेली आहे। आता या साईजमध्ये मी सर्व कडाकण्या बनवून घेणार आहे। इथे माझ्या सर्व कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता तळण्यासाठी घेऊ। तळण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व आलटून पालटून छान गोल्डन ब्राऊन रंगावर कडाकण्या तळून घ्यायच्या। या कडाकण्या अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतात, अजिबात नरम होत नाहीत, वातड होत नाहीत। इथे कडाकणी छान गोल्डन रंगावर तळली गेलेली आहे। याच पद्धतीने बाकी सर्वही तळून घ्यायच्या। इथे आपल्या कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। या नवरात्रीमध्ये तुम्हीही या पद्धतीने कडाकण्या नक्की बनवा। चला तर मग व्हिडिओला इथे एंड करते।